चला विचार करूया दोन प्रचंड मोठ्या देशांचा, जे वेगवेगळ्या खंडांवर आहेत, पण ज्यांचं नशीब आणि ओळख त्यांच्या शक्तिशाली नद्यांनी घडवली आहे. आज आपण ब्राझील आणि भारताच्या याच जीवनदायी नद्यांच्या अद्भुत दुनियेची सफर करणार आहोत. मग बघा, या दोन्ही देशांची खरी ओळख त्यांच्या नद्यांपासूनच होते. एका बाजूला आहे ब्राझील, जिथे वाहते जगातली सर्वात मोठी नदी ॲमेझॉन. ती इतकी विशाल आहे की तिला नदी समुद्र म्हणतात. तर दुसरीकडे आहे भारत, जिथे हिमालयातल्या पवित्र हिमनद्यांपासून उगम पावलेल्या नद्यांनी सुपीक मैदानं तयार केली आहेत, जी कोट्यवधी लोकांचं पोट भरतात. बरं, आपण ओळख तर करून घेतली. आता जरा खोलात शिरूया आणि त्यांच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या नदी प्रणालींची तुलना करूया. ब्राझीलची ॲमेझॉन आणि भारताची गंगा. पेरूमधल्या अँडीज पर्वतातून सुरू होणारा ॲमेझॉनचा प्रवास म्हणजे ती फक्त एक नदी नाहीये, तर एक अख्खी जिवंत दुनिया आहे. तिच्या प्रचंड मोठ्या खोळ्यात पृथ्वीवरची सर्वात जास्त जैवविविधता आहे, आणि हे सगळं आयुष्य पूर्णपणे याच नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. ॲमेझॉन किती शक्तिशाली आहे हे तुम्हाला या आकड्यावरून कळेल. दर सेकंदाला 2 लाख घनमीटर पाणी ती अटलांटिक महासागरात ओतते. आता साधारणपणे काय होतं की मोठ्या नद्या समुद्राला मिळताना त्यांचा वेग कमी होतो आणि त्या गाळ जमा करून त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टा बनवतात. पण ॲमेझॉनचा प्रवाह इतका प्रचंड आहे की तो सगळा गाळ समुद्रात खूप आतपर्यंत वाहून नेतो, आणि त्यामुळे तिच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयारच होत नाही. 150 किलोमीटर म्हणजे साधारण मुंबई ते पुणे. विचार करा, एवढं मोठं तर या नदीचं तोंड आहे. आणि याच प्रचंड रुंदीमुळे आणि खोलीमुळे महासागरातली मोठी जहाजं नदीतून देशाच्या खूप आतपर्यंत सहज प्रवास करू शकतात. बरं, ही झाली ॲमेझॉनची गोष्ट. पण आता प्रश्न हा आहे की याच्या तुलनेत आपल्या भारतातल्या महान नद्या कशा आहेत? चला तर मग आता भारताकडे वळूया. भारतातल्या बहुतेक मोठ्या नद्यांचा उगम होतो तो हिमालयातल्या हिमनद्यांमधून. आणि ही गोष्ट म्हणजे जणू एक दुहेरी वरदानच आहे. कसं तर उन्हाळ्यात बर्फ वितळून पाणी मिळतं आणि पावसाळ्यात मान्सूनचं. यामुळे या नद्या वर्षभर पाण्याने भरलेल्या असतात आणि म्हणूनच त्या खऱ्या अर्थाने बारमाही आहेत. आता बघा, गंगा आणि ब्रह्मपुत्रा दोघींचे रस्ते वेगळे, पण मंजिल एकच. गंगोत्रीतून उगम पावणारी गंगा आणि तिबेटमधून लांबचा प्रवास करून येणारी ब्रह्मपुत्रा, या दोन्ही नद्या बांगलादेशात एकत्र येतात. आणि तिथे ते आपल्यासोबत आणलेल्या प्रचंड गाळाचं संचयन करून जगातला सर्वात मोठा आणि सुपीक त्रिभुज प्रदेश तयार करतात. तर हा तक्ता आपल्याला काय सांगतो? थोडक्यात सांगायचं तर ॲमेझॉन ओळखली जाते तिच्या अफाट आकारमानासाठी आणि जंगली जैवविविधतेसाठी, तर गंगा ब्रह्मपुत्रा प्रणाली ओळखली जाते तिच्या सुपीकतेसाठी आणि जगातील सर्वात दाट लोकवस्तीला आधार देण्याच्या क्षमतेसाठी. आपण नद्यांना तर भेटलो, पण त्यांचे मार्ग नक्की कोण ठरवतं? याचं उत्तर आहे जलविभाजक. चला आता या भौगोलिक रचनांबद्दल जाणून घेऊया, ज्या या शक्तिशाली प्रवाहांची दिशा नियंत्रित करतात. जलविभाजक म्हणजे काय? सोपं आहे. समजा एक उतरतं छप्पर आहे. त्याच्या माथ्यावर पडलेलं पावसाचं पाणी काही उजवीकडे जातं तर काही डावीकडे. जलविभाजक अगदी असंच काम करतात, फक्त ते देश पातळीवर करतात. ब्राझीलमध्ये कसं आहे की तिथे एक ब्राझीलची उच्चभूमी नावाचा मोठा पठारी भाग आहे. तोच मुख्य जलविभाजक आहे, जो नद्यांना वेगवेगळ्या दिशांना पाठवतो. या उलट आपल्या भारतात हिमालय आणि पश्चिम घाटासारख्या लांब पर्वतरांगा अगदी स्पष्टपणे नदी प्रणालींना वेगळं करतात. आता मोठ्या जलविभाजकांकडून आपण येऊया दोन्ही देशांच्या किनारपट्टीकडे, जिथे लहान पण तितक्याच महत्त्वाच्या नद्यांची एक वेगळीच दुनिया वसलेली आहे. ब्राझीलच्या अटलांटिक किनाऱ्यावर अनेक छोट्या नद्या वाहतात. ह्या नद्या लांबीने लहान असल्या तरी तिथल्या दाट लोकवस्तीसाठी पिण्याचं पाणी, शेतीसाठी सिंचन आणि स्थानिक वाहतुकीसाठी जीवनरेखा आहेत. भारतीय द्वीपकल्पावर पश्चिम घाट जणू एक भिंतच उभी करतो, आणि इथे उगम पावणाऱ्या नद्यांसमोर 2च रस्ते असतात. ज्या पश्चिमेकडे वाहतात त्या तीव्र उतारावरून वेगाने अरबी समुद्राला मिळतात, तर ज्या पूर्वेकडे वाहतात त्या दख्खनच्या पठारावरून लांब शांत प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळताना सुपीक त्रिभुज प्रदेश तयार करतात. नद्या फक्त पाणीच वाहत नाहीत, त्या भूमीचे शिल्पकार सुद्धा आहेत. चला पाहूया, हजारो वर्षांपासून त्यांनी या दोन देशांमध्ये कोणती विशाल भूरूपे कोरली आहेत. ब्राझीलमध्ये ॲमेझॉननं तयार केले एक अफाट हिरवंगार मैदान, जिथे घनदाट जंगल आहे. तर नैऋत्येला पॅन्टनल नावाचा जगातला सर्वात मोठा पाणथळ प्रदेश आहे, जो म्हणजे वन्यजीवांचं नंदनवनच आहे. आणि ब्राझीलची जमीन किनाऱ्यावर थांबत नाही. समुद्रातही 2 प्रकारची बेटं आहेत. एक म्हणजे नद्यांनी गाळ वाहून आणून तयार केलेली, आणि दुसरी तर आणखी इंटरेस्टिंग आहेत, ती म्हणजे समुद्राखाली गेलेल्या जुल्या पर्वतांची शिखरं.
याच्या अगदी उलट भारतातल्या नद्यांनी तयार केलेली मैदानं म्हणजे आपल्या देशाची शेतीची पंढरी आहेत. उदाहरणार्थ सतलज आणि तिच्या उपनद्यांनी तयार केलेलं पंजाबचं मैदान भारताचं धान्याचं कोठार म्हणून ओळखलं जातं आणि ते देशाच्या अन्न सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. भारतातल्या लोकांचं नद्यांशी नातं किती जुनं आणि खोल आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कल्लनई धरण. विचार करा, जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी चोल राजांनी हे धरण बांधलं. आणि कमाल म्हणजे प्राचीन इंजिनिअरिंगचा हा अद्भुत नमुना आजही शेतकऱ्यांची शेतं भिजवतोय. तर मग मोठ्या खोऱ्यांपासून ते लहान किनारी नद्यांपर्यंत आपण हे पाहिलं की पाणीच या दोन देशांचा खरा शिल्पकार आहे. मग ते ॲमेझॉनचं जंगल असो जे आपल्या संपूर्ण पृथ्वीसाठी फुफ्फुसांसारखं काम करतं, किंवा गंगेचं मैदान जे जगातल्या सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एकाचं घर आहे, ह्या पाण्याच्या प्रवाहाने फक्त जमीन नाही तर या दोन्ही देशांचा आत्मा घडवला आहे. पण आज बदलतं हवामान आणि मानवी हस्तक्षेपामुळे याच महान नद्या धोक्यात आल्या आहेत. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा आहे. या जीवनदायी नद्यांना वाचवून आपण आपलं आणि पुढच्या पिढ्यांचं भविष्य कसं सुरक्षित करणार आहोत? भारत आणि ब्राझील, दोन प्रचंड मोठे देश, आणि तेही दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये. पण विचार केलाय कधी की त्यांच्या जमिनीच्या रचनेत, म्हणजे त्यांच्या प्राकृतिक रचनेत काही साम्य असेल का, की फक्त फरकच आहेत? चला तर मग आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि या दोन्ही देशांच्या भूगोलाची एक इंटरेस्टिंग सफर करूया. तर मग सुरू करूया का हा प्रवास? आपण एक एक करून बघणार आहोत. त्यांचे पर्वत कसे आहेत, तिथली मैदानं कशी आहेत, समुद्रकिनारे आणि बेटं, या सगळ्या बाबतीत हे दोन देश एकमेकांपेक्षा किती आणि कसे वेगळे आहेत हेच आपल्याला आज समजून घ्यायचे. बरं, सगळ्यात आधी जो मोठा फरक आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे हा. भारताचं नाव घेतल्यावर काय आठवतं? उत्तरेकडचा उत्तुंग हिमालय, बरोबर. आणि दुसरीकडे ब्राझील म्हटलं की समोर येतो तो तिथला विस्तीर्ण, पसरलेला आणि खूप जुना असा उच्चभूमीचा प्रदेश. हाच त्यांच्या भूगोलातला सगळ्यात मोठा आणि मूलभूत फरक आहे. चला तर मग सुरुवातच करूया या पर्वत आणि उच्चभूमींपासून, जे दोन्ही देशांचा एक प्रकारे कणाच आहेत. बघूया यांच्यात काय काय गंमत आहे. आपल्या भारताचा हिमालय भूगोलाच्या भाषेत सांगायचं तर तो खूप नवीन आहे. म्हणजे तो एक अर्वाचीन वली पर्वत आहे. आणि गंमत म्हणजे हिमालय म्हणजे काही एक सरळ डोंगर रंग नाहीये. नाही, उलट त्यात शिवालिक, मग लघु हिमालय आणि सगळ्यात उंच म्हणजे हिमाद्री, अशा एकामागे एक अनेक समांतर पर्वतरांगा आहेत. आता बघा, हा फरक इथे किती स्पष्टपणे दिसतोय. एका बाजूला आपला हिमालय, अगदी तरुण, नुकताच तयार झालेला आणि प्रचंड उंच, आणि दुसऱ्या बाजूला आहे ब्राझीलची उच्चभूमी, जी त्या खंडाच्या अगदी सुरुवातीच्या प्राचीन गाभ्यापासून बनलेली आहे आणि तिची उंचीही तुलनेने खूप कमी आहे. म्हणजे एकदम विरुद्ध चित्र आहे, नाही का? आणि उंचीचा फरक किती आहे हे बघायचं असेल तर हे उदाहरण बघा. ब्राझीलमधलं सगळ्यात उंच शिखर पिको दी नेब्लिना, त्याची उंची आहे फक्त 3014 मीटर. अरे, आपल्या हिमालयातली कित्येक शिखरं याच्या दुप्पट किंबहुना तिप्पट उंच आहेत. या एका गोष्टीवरूनच ब्राझीलच्या उच्चभूमीची कल्पना आपल्याला येते. बरं, हे झालं उंच प्रदेशांबद्दल. आता डोंगरांवरून खाली उतरूया आणि दोन्ही देशांमधल्या सपाट, मैदानी प्रदेशांकडे एक नजर टाकूया. आता इथे खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपल्याकडे जसं गंगा ब्रह्मपुत्रेचं प्रचंड मोठं आणि सुपीक मैदान आहे, तशी विस्तीर्ण मैदानं ब्राझीलमध्ये असतील का? काय वाटतं? तर उत्तर असं आहे की नाही. भारतामध्ये जे उत्तर भारतीय मैदान आहे ते प्रचंड मोठं आहे आणि खूप सुपीकही आहे. पण ब्राझीलमध्ये तसं चित्र नाहीये. तिथे अशी विशाल मैदानं जवळजवळ नाहीतच. जी काही छोटी मोठी मैदानं आहेत ती फक्त ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात आणि पॅराग्वे नदीच्या उगमाच्या आसपासच्या भागापुरतीच मर्यादित आहेत. आणि आपल्या भारतीय मैदानांचे खास वैशिष्ट्य म्हणजे सुंदरबन. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांनी जे कित्येक वर्षांपासून गाळ वाहून आणलंय, त्यातून तयार झालेला हा जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. खरंच अद्भुत आहे. ठीक आहे, आता आपण पर्वत आणि मैदानं बघितली. चला आता जरा समुद्राकडे वळूया आणि या दोन्ही देशांच्या किनाऱ्यांची कहाणी ऐकूया. आणि इथे एक आश्चर्याची गोष्ट समोर येते. या दोन्ही देशांची प्राकृतिक रचना इतकी वेगळी आहे, पण त्यांना लाभलेली किनारपट्टी, तिची लांबी जवळजवळ सारखीच आहे. हो, साधारणपणे 7500 किलोमीटर. इंटरेस्टिंग आहे ना? पण थांबा,
लांबी सारखी असली तरी आपल्या भारताचे दोन्ही किनारे मात्र खूप वेगळे आहेत. आपल्या पश्चिम किनारा बघा, तो खडकाळ आणि अरुंद आहे. तिथे नद्या समुद्राला मिळताना खाड्या तयार करतात. याच्या अगदी उलट पूर्व किनारा हा नद्यांनी आणलेल्या गाळाने बनलाय. त्यामुळे तो रुंद आणि सपाट आहे आणि तिथे मोठे मोठे त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. आता ब्राझीलच्या किनाऱ्याबद्दल बोलायचं झालं तर तिथेही एक जागतिक विक्रम आहे. प्राया डू कॅसिनो नावाची पुळण म्हणजे बीच हा जगातला सगळ्यात लांब सलग वाळूचा किनारा मानला जातो. तब्बल 200 किलोमीटरपेक्षा जास्त लांब. आता आपण ब्राझीलच्या एका अशा वैशिष्ट्याबद्दल बोलणार आहोत जे भारतात नाहीये, याची थेट तुलनाच होऊ शकत नाही. आणि ते वैशिष्ट्य म्हणजे अजस्र कडा. आता हा अजस्र कडा म्हणजे नेमकं काय? तर ही जी ब्राझीलची उच्चभूमी आहे ना, तिचा पूर्वेकडचा उतार खूप तीव्र आहे, अगदी भिंतीसारखा. आणि याचं काम काय, तर तो समुद्रावरून येणारे पावसाचे ढर अडवतो. त्यामुळे होतं काय की या कड्याच्या पलीकडच्या बाजूला पाऊसच पडत नाही. आणि म्हणूनच तिथे अवर्षण चतुष्कोण नावाचा एक मोठा पर्जन्यछायेचा प्रदेश तयार झालाय. म्हणजे बघा, एका प्राकृतिक रचनेमुळे हवामानावर केवढा मोठा परिणाम होतो. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि तितक्याच रंजक भागाकडे वळूया. आता बोलूया दोन्ही देशांच्या बेटांबद्दल. आपल्या भारताची बेटं खूप खास आहेत, कारण ती दोन वेगवेगळ्या प्रकारची आहेत. अरबी समुद्रातली लक्षद्वीप बेटं प्रवाळांपासून म्हणजे कोरलपासून बनलेली आहेत, त्यामुळे ती लहान आणि सपाट आहेत. आणि दुसरीकडे बंगालच्या उपसागरातली अंदमान आणि निकोबार बेटं ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाली आहेत, त्यामुळे ती मोठी आणि डोंगराळ आहेत. बघा, एकाच देशात दोन किती वेगळ्या प्रकारची बेटं. आणि अंदमान निकोबार बेटं ज्वालामुखीपासून तयार झाली आहेत याचा जिवंत पुरावा म्हणजे बॅरन आयलंड. हा आपला भारतातला एकमेव म्हणजे एकुलता एक जागृत ज्वालामुखी आहे आणि तो याच बेटांवर आहे. आता ब्राझीलच्या बेटांकडे पाहिलं तर चित्र परत वेगळं आहे. तिथली बेटं आपल्या लक्षद्वीप किंवा अंदमानसारखी समुद्रात दूरवर पसरलेली नाही आहेत. ती बहुतेक करून किनारी बेटं आहेत. म्हणजे एकतर नद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयार झाली आहेत किंवा मग ती किनाऱ्याचाच तुटलेला भाग आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ॲमेझॉन नदीच्या मुखाशी असलेलं माराजो बेट. तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र जोडून दोन्ही देशांचं एक अंतिम चित्र कसं दिसतं ते पाहूया. थोडक्यात सांगायचं झालं तर भारताची खरी ओळख आहे विविधता. सगळीकडे विविधता. उत्तरेला आकाशाला भिडणारा हिमालय, मग सपाट आणि सुपीक मैदानं, खाली दक्षिणेत प्राचीन पठार आणि सोबत दोन पूर्णपणे वेगळे समुद्रकिनारे आणि दोन वेगळ्या प्रकारची बेटं. हीच भारताची भौगोलिक ओळख आहे. आणि ब्राझीलची ओळख काय, तर तिथली विस्तीर्ण प्राचीन उच्चभूमी, जगातलं सगळ्यात मोठं नदीखोरं म्हणजेच ॲमेझॉन, तिथल्या हवामानावर परिणाम करणारा तो अजस्र कडा आणि लांबलचक वाळूचे किनारे, ह्या गोष्टींनी ब्राझीलचा भूगोल ओळखला जातो. आणि जाता जाता एक प्रश्न, कोणत्याही देशाची ही जी प्राकृतिक रचना असते म्हणजे डोंगर, नद्या, मैदानं, ती फक्त भूगोलाच्या पुस्तकापुरती मर्यादित असते का, की ती तिथल्या लोकांचं आयुष्य, त्यांची संस्कृती, अर्थव्यवस्था आणि इतकंच काय तर त्या देशाचं भवितव्यसुद्धा घडवत असते? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?